नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीने आता एक नवीन मोड घेतलेली आहे मित्रांनो. ती म्हणजे काय असणार आहे, तर त्यामध्ये एडिट ऑप्शन आलेलं आहे. तुम्ही एडिट करू शकता. जर तुमची ई-केवायसी चुकीची झालेली असेल तर तुम्ही एडिट करू शकता मित्रांनो. ज्या लाभार्थ्याचे वडील हयात नसतील, पती हयात नसतील किंवा घटस्फोट झालेला आहे अशांसाठी देखील आता ऑप्शन आलेला आहे. तीच सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला गुगलवर यायचं आहे. लाडकी बहीण ई-केवायसी घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी एक नवीन इंटरफेस ओपन होईल. तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणीची जी पेज आहे ते ओपन होईल. या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला ब्लिंक होत असलेलं दिसत आहे मित्रांनो. ई-केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा. त्याचबरोबर मित्रांनो खाली एक नोट आलेली आहे, ती म्हणजे ही एक वेळा सुधारणा करण्याची अंतिम संधी वन टाइम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हे एक नवीन ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो. चला तर मग आता ही एडिट कशा प्रकारे तुम्ही करू शकता ई-केवायसी आपण पाहणार आहोत. त्यासाठी येथे क्लिक करा, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस तुमच्या समोर ओपन होत येईल. त्या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घेत आहे. आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर कॅप्चा देखील टाकून घ्यायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी आणि मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक OTP तुमच्या आधार रजिस्टर मोबाईलवर सेंड करण्यात येईल. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. हा OTP आल्याच्या नंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस मध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी येत आहे अनुक्रमांक 1 मध्ये विवाहित व अविवाहित, म्हणजे तुम्ही विवाहित असेल तर या डायलॉग बॉक्सवर क्लिक करायचं आहे पहिल्या, आणि अविवाहित असेल तर दुसऱ्या डायलॉग बॉक्सवर क्लिक करायचं आहे. आणि वडिलाचे निधन झाले आहे असल्यास त्यावर देखील तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक नवीन ऑप्शन येईल, ते म्हणजे ते वरचे 2 ऑप्शन तर तेच असणार, जातीचा प्रवर्ग देखील असणार, परंतु 2 नवीन ऑप्शन म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माझे वडील हयात नसून वडिलाच्या मृत्यू दाखलाची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 23/12/2025 पर्यंत जमा करेल या डायलॉग बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर उपरोक्त एक अनुक्रमांक अ व बी मध्ये दिलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील या ऑप्शनवर देखील तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि खाली नोट येत आहे मित्रांनो, पती वडील हयात नसलेल्या किंवा घटस्फोटित असलेल्या संबंधित पुरावे लाभार्थी दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्याचे ई-केवायसी प्रमाणित मानले जाणार नाही आणि ई-केवायसी अपूर्ण समजला जाईल असे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुमची ई-केवायसी ही पूर्ण होईल. जर तुम्ही वडिलाचे मृत्यू दाखला दिला नाही तर तुमची ई-केवायसी पूर्ण होणार नाही, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आहोत या विवाहित लाभार्थ्याची ई-केवायसी करत आहोत, त्यामुळे विवाहित यावर मी क्लिक करणार आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर अनुक्रमांक 2 मध्ये येत आहे पती हयात आहेत, त्यानंतर पतीचे निधन झाले किंवा घटस्फोट, यावर जे काही तुमचं ऑप्शन असेल ते तुम्हाला निवडायचं आहे. पती हयात असेल तर यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो.
आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर परत एकदा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करायचं आहे. परत एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट ऑप्शन या ठिकाणी येऊन जाईल मित्रांनो. जात प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे. जात प्रवर्ग निवडल्याच्या नंतर A आणि B हे ऑप्शन व्यवस्थितरित्या परत वाचून घ्यायचं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा कार्यरत आहेत असं तुम्हाला सांगायचं आहे. कार्यरत असतील तर होय करायचं आहे, नसतील तर नाही करायचं आहे. त्यानंतर ऑप्शन बी मध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत किंवा घेत नाहीत असं तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. आणि दोन्ही उपरोक्त अ आणि ब मध्ये दिलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याबद्दल सक्त कारवाई पात्र राहील असं यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर तुमची EKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे हे तुम्हाला कंप्लीट या ठिकाणी दिसून येणार मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही EKYC एडिट करू शकता. जर चुकीची झालेली नसेल तर व्यवस्थितरित्या तुम्ही EKYC केलेली आहे ठाम निश्चितपणे समजून जा मित्रांनो. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करील. जय हिंद, जय महाराष्ट्र.